नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. अलमट्टी धरणाच्या दुःखातून आमची सुटका करा, दीपक पाटील. दरवर्षी महापुराचा सर्वात जास्त फटका सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागांना बसतो. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा, कृष्णा, वारणा या नद्यांच्या पात्रातील अतिक्रमण, पुलांचे भराव, नदी पात्राचे सरळीकरण, खोलीकरण करणे गरजेचे आहे. महापुरामध्ये या नदी पात्रात पाणी पसरलं जातं आणि ते 10 ते 15 दिवस साठून राहतं. या पाण्याचा लवकर निचरा झाला तर महापुरात होणाऱ्या नुकसानीची प्राप्ती कमी करता येईल. यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरू असलेल्या प्रास्ताविक विकास आराखड्यामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे. या मागण्यांसाठी आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील म्हणाले, जे काय अडथळे असतील ते काढण्यासाठीच खर्च करावा, इतर गोष्टीवर ते खर्च करू नये असं आम्ही शासनाला पत्र दिलेलं आहे. त्याची बैठक लावण्यासाठी सुद्धा त्यांना सांगितलं, परंतु आज रोजीपर्यंत बैठक लावलेली नाही. फक्त ते महानगरपालिकेच्या अंतर्गत कामासाठी खर्च केला जाता, हे चुकीचं आहे. महापुरावर तुम्ही आमचे विदारक चित्र दाखवून ते निधी आणलाय तर त्यासाठीच खर्च केला पाहिजे. दुसरी गोष्ट, गेली 1 महिन्यापासून किंवा 4 वर्षापासून आम्ही पूर परिस्थितीच्या माध्यमातून या ठिकाणी अलमट्टीच्या उंचीवाढ असून ते महापुराचं जे उपाययोजना असून ते शिकवत आलेलं आहे, परंतु सरकार ते अजूनही गांभीर्याने घेत नाही. कर्नाटक शासन प्रत्येक वेळी अलमट्टीची उंची वाढवणार असं म्हणते. आमचं सांगली, कोल्हापूर, शिरोळ तालुका त्या ठिकाणी महापुरानं बाधित होतोय आणि या दुःखाकडे आमच्या कोणीही बघायला तयार नाही. गेल्या आठवड्यात पाटबंधारे मंत्र्यांची सुद्धा बैठक झाली, त्या ठिकाणी परत बैठक घेतो असं ठरलेलं आहे. ती सुद्धा बैठक अजून झालेली नाही आणि शासनानं ठोस भूमिका घेऊन त्या ठिकाणी जे अहवाल, आराखडे, पुरावे आहेत ते घेऊन तात्काळ सुप्रीम कोर्टात कर्नाटक शासनाच्या विरोधात जावं आणि आमच्या दुःखातून यातली सोडवणूक करावी, हीच आमची अपेक्षा आहे. या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आमच्या या मागण्या मान्य होतो तोपर्यंत आम्ही अजिबात या ठिकाणी उठणार नाही. आंदोलन अंकुश संघटना शिरोळ आणि शिरोळ तालुक्यातले सगळे बांधव महापूरग्रस्त या ठिकाणी आलेले आहेत आणि येणार आहेत अजूनही. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून हलणार नाही, असा इशाराही आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं यावेळी देण्यात आला. यावेळी राकेश जगदाळे, महादेव काळे, राशीद मुल्ला यांच्यासह आंदोलन अंकुश संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.